आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहतो या मैदानावर जी एका बाजूला MSC इंडिया आहे तर दुसऱ्या बाजूला हिंद टर्मिनल आहे। नाणेफेक हिंद टर्मिनलने जिंकलाय। प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय MSC इंडिया टीमला। MSC इंडियाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सूरज आणि किशोर घरत। किशोर घरत मित्रांनो 40+ आहे, परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल इतकी शरीर अगदी अजूनपर्यंत सदृढ ठेवलंय, फिटनेस ठेवलंय। म्हणूनच आजही क्रिकेटच्या मैदानावर त्याची बॅट त्याची गोलंदाजी अतिरेक गाजवत असते। चला चेंडू पुरवायचे आहेत। चला दोन्ही संघांना विनंती आहे 12वा प्रतिनिधी पाठवा। हिंद टर्मिनल चला 12वा प्रतिनिधी यायचा हिंद टर्मिनल। त्याचबरोबर गणेशजी साहेब या ठिकाणी जर उपस्थित असतील अगदी पहिल्या सामन्याचं सूत्रसंचालन। एक इनिंग आम्हाला आराम मिळाला तर दुसरी इनिंग आम्ही सुद्धा कंटिन्यू करू। दरम्यान आता चालू असलेला सामना हिंद टर्मिनल विरुद्ध MSC इंडिया। MSC हॅलो 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 हिंद टर्मिनल नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेले ते MSC इंडिया या संघाला। MSC इंडियाने मागाशी विजय मिळवला तो MSC लॉजिस्टिक या संघावर। गोलंदाज संजय ना हिंद टर्मिनलचा 12वा खेळाडू पॅलेंट बॉक्स मध्ये यायचं ना 2 धावांची पेनल्टी मिळेल तुम्हाला। चेंडू पडायच्या आधी 12वा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर 2 धावांची पेनल्टी मिळेल। दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे। किशोर घरत पहिला चेंडू ऑफ साइडला टाकलेला, मानंदा चुकतोय चेंडूचा निर्धाव। संदीप ना संदीप वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शॉटिंग होतं संदीप, त्याला तोंड देणार किशोर। पहिला चेंडू सुंदर होता, ऑफ स्टिंगला खूप बाहेर झाला चेंडू। चेंडू यष्टीरक्षक सुनील यांच्या हातात जातोय। आता मात्र ओव्हरपीट मध्ये चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला किशोरनी। 6 धावांनी आपलं आणि संघाचं खातं इथे उघडलेलं आहे। 6 धावांनी सुरुवात करतोय। ओव्हरपीट मध्ये चेंडू होता, षटकार 6 धावा। पुढचा चेंडू घेऊन संदीप किशोर याला पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलो टप्प्याचा चेंडू किशोर मान देतो त्या चेंडूला, मात्र लेग साइडला टोलवतोय। 1 धाव घेतोय, एका धावाने संघ वाढते। संघ झाले ती 7। संजय पुढचा चेंडू घेऊन सूरज याला चांगला चेंडू, मला वाटते लेग स्पिन मध्ये चेंडू निर्धाव जातोय। धावसंख्येत कोणताच बदल नाही, धावसंख्या दिली 7। पुढचा चेंडू घेऊन
आता मात्र शॉर्ट ट्रिक पेजंट चेंडू झेल उडालाय, झेल खाली चांगला प्रयत्न होता मात्र झेल सुटतोय, जमिनीला ताण होतोय. त्या दरम्यान दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि डायरेक्ट हिट लागलेला आहे. मात्र पंचांकडे दाद मागितली, पंचाने ती फिटाळलेली आहे. कॅप्टन थर्ड अंपरची व्यवस्था नाही आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन धावा धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली 9. चांगला चेंडू, त्याच्यावर चांगले फटका, गचा क्षेत्ररक्षण झालेला आहे. क्षेत्ररक्षण नाव सांगायचं आहे. पुन्हा त्या गचा क्षेत्ररक्षण पुन्हा 2 धाव मिळतात. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 11. दरम्यान षटक संपतंय, पहिला षटक संपतोय तर धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 11. दहा पारा पावलांचा रनअप घेऊन किशोर याला कुणालचा पहिला चेंडू खोलवर, चेंडू जोरदार फटका मारलेला आहे. षटकार, किशोरच्या बॅटून निघाला दुसरा षटकार. 2 या षटकार धावसंख्या वाढते, धावसंख्या पुढे जाते. हॅलो, 6 धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 17. पहिल्या चेंडूवर जोरदार समाचार घेतलेला किशोर आणि आज पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, तसाच फटका. संदीप मात्र चेंडूच्या आणि सीमेच्या मध्ये उभा राहून चेंडू अडवतोय. एक धाव मात्र काय रोखू शकलेले, 1 धावेने धावसंख्या जाऊन पडते 18ला. आपल्या गोलंदाजीवर योग्य असं क्षेत्ररक्षण लावताना कुणाल चांगला लेग साइडला चेंडू टाकलेला, त्याचा पूर्णपूर समाचार घेतो. सूरज जातो 4 धावांवरती, 4 धाव संघ धावसंख्या वाढते, संघ धावसंख्या होती 22. तो कुणाल पुन्हा एकदा लेग साइडला टाकले, चेंडू गॅप मध्ये जातोय. मला वाटतं पुन्हा एकदा 4 धाव मिळतील. मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सूरज मात्र आता फटकेबाजी करताना आपल्या इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या दिले 26. कुणाला खूप महागडे षटक, या षटकामध्ये अजूनपर्यंत
हा मात्र चांगला चेंडू होता, टोलवलाय. एक धाव तर घेतलेली आहे. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27. पुढचा चेंडू घेऊन नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडतोय आणि चौकारासाठी जातोय. या इनिंग मधला हा, या षटकामधला तिसरा चौकार. तुझ्यामुळे झाला. षटका संपते. धावसंख्या झाली ती 31. पहिलं षटक संपलं तेव्हा धावसंख्या होती 11. दुसरं षटक संपलं धावसंख्या आहे 31. म्हणजे जवळजवळ 20 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे संदीप. नाही नाही, हा तो संजय. पहिली ओव्हर टाकली तो संजय, हा संदीप. हो जा पहिल्या चेंडूवरती एक धाव दिलेली आहे. गचा क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावाने संघ धाव वाढते. संघ धाव संख्या झाली होती 32. माऊस का नाही झालं आहे कोणीतरी बंद. पुढचा चेंडू घेऊन स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न. त्याच्यावर एक धाव. धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 33 सॉरी. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र त्रिफळाची बाद होतो. सूरज पहिला झटका, पहिला धक्का बसतोय तो MSC इंडिया या संघाला. सूरजच्या स्वरूपात त्याची जागा भरून काढण्यासाठी रुपेश. चांगलं षटक म्हणता येईल. या षटकामध्ये 2 धावा देऊन एक गडी मात्र बाद केलाय. रुपेशाला चांगला चेंडू कव्हर मधून जोरदार फटका. पावकी धाव मिळतात. एक धाव तर मिळालेली. एका धावेने रुपेश आपलं खातं उघडतो आणि संघाला नेऊन पोहोचवतोय तो 34 धावांवरती. पुढचा चेंडू घेऊन संदीप किशोर याला खोलो पद्धतीचा चेंडू. जोरदार फटका मारा लेगवर. त्याच्यावर एक धाव मिळते. दुसऱ्या धावाचा कोणताच प्रयत्न नाही आहे. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 35. या षटकातला कमीत कमी शेवटचा चेंडू टाकायचा बाकी. चांगली धावसंख्या रोखली या षटकामध्ये. 31 धावा होत्या आणि आता 35 मध्ये 4च धावा दिल्या आहेत. 5 चेंडू टाकून 4 धावा देत एक गडी मात्र बाद केलेला आहे. हा ओरपी चेंडू निर्धाव. बघा चांगलं षटक. खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत या षटकासाठी. या षटकामध्ये 4 धावा देऊन त्यांनी एक गडी बाद केला. दरम्यान षटक तिसरं संपतंय. 2 षटकाचा खेळ राहिला. हाणामारीची षटकं असतील. आपल्याला मोठे फटके नक्कीच बघायला मिळतील या षटकामध्ये.
35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात कमवलेल्या आहेत. 4 धावा दिल्या, एक गडी. आता गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दुबे जी आए हैं गेंदबाजी करने के लिए. दुबे जी ने पहले मैच में 2 विकेट लिए. देखता है अभी. ये लगा सिक्सर. षटकार. दुबे जी सब अपेक्षा आपके ऊपर है. सब हिंद टर्मिनल के सूरज ने आपके ऊपर 2000 रुपया लगाया विकेट के लिए किशोर का. और ये सब निराशा झगड़ा. तीन बॉल. काय झालं बेबीओर. जर किशोर घरत यांना सुवर्ण संधी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले तर सतीश दुर्णे यांच्याकडून 2000 रुपये. हॅलो दक्ष काटकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतं. दक्ष काटकर. तीन चेंडूवर 3 षटकार मारलेत किशोर यांनी. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 55 ना. 55 झाली ना. 53. शिवदास तांडेल कडून 21,000. जर 3 बॉल अजून 3 षटके मारले लागोपाठ 21,000 आणि 23,000 आणि आता चौथा 4 षटके तर मारलेले आहेत. आणि मला 21,000 वाटलेले आहेत आणि सतीशचे 2,000 वाटले. खुर्चीतून उठला तो. श्वास सोडला. मोठा श्वास सोडला. शिवदास पण तिथे लोळतोय अक्षरशः. 21,000 वाटले माझे. 2 धाव संगीता वाटते. संगीता संघ होती ती. किशोर हा वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय. 4 धावा 50 पासून मागे असलेला हा किशोर. ऑफ साईडला खूपसा बाहेर जाणार चेंडू. दोन्ही पंच दोन्ही हात बाजूला करतात. अवांतर चेंडू. अवांतर धावेत एकनी वाढ. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 62. चौथ्या ओव्हरचा कमीत कमी शेवटचा चेंडू टाकायचा बाकी आहे.
लागते. धावसंख्या झालेली ती 63. अशा प्रकारे आजच्या हायस्ट स्कोरची बरोबरी झालेली आहे. या ओव्हरीमध्ये 28 धावा मारलेल्या आहेत आणि किशोर यांनी वैयक्तिक 47 झालेले आहेत. बॉलर संदीप दांबडे. अशा प्रकारे किशोरच्या बॅटमधून घनघनाट चांगली फिल्डिंग STPL द्वारे 49 रन झालेले आहेत. किशोर कडनं गणगणित. अरे वा वेल फिल्डिंग वेल. STPLच्या याचं नाव काय, संजय कांबळे याच्याकडनं चांगली क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 6 आहे, 6 आहे, 6 पाव राखा. 6 6 6 6 6 षटकार. अशा प्रकारे आणि किशोरच्या 50 झालेल्या आहेत. या टुर्नामेंट मधली पहिली 50 किशोर घरत. एक तरी 49 होता. नाही 6 रन 49 होता किशोर. या टुर्नामेंट मधली पहिली 50 मारली आणि हा यॉर्कर पैदा चेंडू. स्कोर 67 धावा फळकायला लागलेल्या आहेत. आधी या षटकातले पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट. षटकार. पाच चेंडू टाकून झालेल्या या षटकातले धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 73. आतगीर एक षटकार. $79 झाले. 82 विन. 36 बॉलामध्ये किशोर घरत यांनी 20 चेंडू मध्ये 62 धावांची एक दिमागदार खेळी केलेली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत किशोरच्या बॅटीसाठी. सर श्रेयस सर आमचे कॉमेंटेटर कुठे असतील तर यायचं. मला आता फिल्डिंगला जायचं. श्रेयस सर
दिघोडे यांच्या समवेत त्यांना आपण पाहिलात आपल्या या उरणमधला युवराज सिंग म्हणून ज्यांना संबोधलं जातो आहे. वेलकम, स्वागत आहे प्रथमेश पिट्टू दादा आपलं सुद्धा या शिपिंग लाईनच्या मॅचेसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बोलतोय मी श्रेयस पाटील मॅन फ्रॉम मोठी आपल्याला घेऊन चलतोय मैदानाकडे. जिथे 30 चेंडूंचा सामना असेल, उत्तरार्धामध्ये विजयासाठी आवश्यकता असेल. ऐंशी धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल. सलामीला आलेला फलंदाज अफान आणि सुनील, तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाजाचं नाव ईशान आपण पाहतोय. अगदी मागच्या षटकामध्ये किशोर दादाला पाहिलं होतं, यावेळेस पहिल्या चेंडूवर अगदी मोका बनवलाय का. यस, चांगला फटका होता. कॉकवरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतं. एकच धावसंख्या मिळाली जाते. वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं जातंय 1 या धावसंख्येनं, तर संघाचा श्री गणेश 1 या धावसंख्येनं. याचा प्रत्येक षटकारामागे जयंत गायकर यांच्याकडून सुनील मात्रे यांना षटकारासाठी 500 रुपये आहेत. परंतु अगदी ती नकद राशी लावल्यानंतरच झेल उडाला होता, परंतु झेल जमिनीला या ठिकाणी दान झालेला आहे. चेंडू निर्धाव जातोय. अगदी किशोर घरात पहिले षटक का हाताळण्यासाठी आलं नाही, कदाचित किंबहुना 80 धावसंख्या उभारण्यामध्ये 63 धावसंख्येचा सिंहाचा वाटा आहे. अगदी थोडीफार दमछाक झाली असेल म्हणूनच किंबहुना विश्रांती घेतली असेल. या वेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, अगदी अशा प्रकारची आठवण रँडम मॅकलम वीरेंद्र सेहवाग करून देत असायची, परंतु या वेळेस हा फटका मात्र अयशस्वी राहिला गेला आहे सुनील सरांचा. अगदी षटकारास 500 रुपयाची नकद राशी आहे. यश यावेळेस 2000 सतीजी साहेबांकडून. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव होताना पाहायला मिळतात सुनीलजी सर. पहिल्या चेंडूवर 1 धावसंख्या अफान यानं उभारली आहे. सलग्न 3 चेंडू निर्धाव फेकले जातात. एक विकेटचा मोका सुद्धा बनवला होता ईशांत यानं, परंतु झेल दान झालं. यावेळेस स्ट्रेट हिट केला जातोय, परंतु एलिव्हेशन कमी आहे, ताकद कमी होती फटक्यामध्ये. ईश्वर गरज चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत मिळाल्या वेळामध्ये 1 धावसंख्या उभारली जाते. संघ पोहोचला जातोय 2च्या घरात. 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जवळजवळ 16च्या सरासरीनं जाणं आवश्यक होता. अगदी ती सरासरी खूप मागे राहताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस यस फुल चेंडू होता, आमंत्रित केलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी ईशांत यानं. अफान याला आमंत्रण स्वीकारलंय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, दन 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 करत चौकार. जे 6 धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावरती. हॅलो 6 धावसंख्या अगदी मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना गतीनं चालू असलेला सामना आपण पाहतोय. अगदी सुनील सरांसाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आलेली आहे. अली ताबे यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आहे प्रत्येक षटकासाठी. त्याचबरोबर असं गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे सूरज. असं सूरज आहे. अफात आहे ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू यावेळेस अगदी सुईमधून धागा व्हावा अशा प्रकारे हा फटका आपण पाहतोय. बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदला जातोय, त्यांच्या मधोमधून ही गॅप काढली जाते. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चौकार. या 4 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 11च्या घरात. तिसरा चेंडू सूरज अफात. तिसरा चेंडू अगदी सुरेख फेकला जातोय. पंचांकडे अपील केली होती, परंतु पंच सांगतात यस स्क्वेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय.
अफाच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळालेत, परंतु आणखी मोठे फटके पाहायला मिळतील का? यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. अगदी फटका खेळायचा होता स्क्वेअर लेग किंबहुना कव्हरच्या साईडला, परंतु फटका जातोय कव्हरच्या ठिकाणी. एकच धावसंख्या त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 12च्या घरात. उर्वरित 5वा चेंडू. यावेळेस सुनील साहेब अगदी चेंडू डॉट झाल्यानंतर पंचांकडे वारंवार अपील करतात. चेंडूनं बॅटचं त्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी ATM या सबचे सतीश साहेब सांगतात की बॅट पोचत नाहीये. अगदी त्यांच्यासाठी आज ATM खुले झालेत खऱ्या अर्थानं. तब्बल 3000 एका षटकारामागे लगावलेत. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस मोठा मासा गळाला लागला जातोय. अगदी फलंदाज सुनीलजी साहेब बॅक टू द पॅव्हलियन. एस नवीन फलंदाज आपण पाहतोय श्रीकांत मैदानामध्ये आलेले आहेत सुनील सरांची जागा भरून काढण्यासाठी. यावेळेस किशोर दादा अगदी लॉंग ऑन वरून हलकासा कानमंत्र देत आहेत की यस अशा प्रकारचीच गोलंदाजी करायची आहे. नवीन गोलंदाज आलाय सचिन घरात. पहिला चेंडू अफानसाठी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आज ज्या ज्या ठिकाणी चेंडू गेलेत ना त्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात केलंय. MSC इंडियाच्या कर्णधारानं किशोर घरत यानं. किशोर घरत मी अगोदरच उल्लेख केला होता एखाद्या तरुणाला लाजवेल अशी फलंदाजी, त्याचसोबत त्याच्या क्रिकेटला आवश्यक असणारी फिटनेस आपण पाहतोय. अगदी 40 वय ओलांडून गेलेत, परंतु तीच फिटनेस तीच शैली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळेस पकडला जातोय, जेल संपुष्टात येतोय फलंदाज श्रीकांत यांचा खेळ. जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा नवीन श्रीकांत येतोय मैदानामध्ये. श्रीकांत कांबळे मैदानामध्ये येतोय. 2 षटकांमध्ये धावसंख्या झाल्या होत्या 12. एक विकेट फॉलोअप झाला होता. तिसरं षटक सचिन घेऊन आलाय. एक विकेट संपादित केली आहे. तिसरा चेंडू घेऊन जाईल श्रीकांतसाठी. तर दुसऱ्या बाजूला आपल्या डाव्या साईडला आणखी एक ऑलकॉर्गो मध्ये सुद्धा श्रीकांत आहे. ते सुद्धा अगदी वॉर्मअप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला जातोय. मनीषा आहे, दर्शन सारखे काही मातब्बर फलंदाज आहेत. हितेश सारखा कर्णधार आहे. अगदी सेमीफायनलचा सामना लढण्यासाठी सज्ज असतील. यातून यावेळेस पुन्हा एकदा पॅडला आदळला जातोय. यावेळेस क्रिकेट कमी फुटबॉल जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही चेंडू पॅडला आदळल्यानंतर यष्टीरक्षकाच्या बरोबर फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदी एक धावसंख्या बोलून काढली जाते. एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातोय. 14च्या घरात संत गतीनं कासवाच्या गतीनं चालू असलेला आपण सामना पाहतोय. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना सुरुवातीला प्रेक्षकांना वाटलं होतं की जशी फलंदाजी किशोर घरातनं केली आहे तशीच फलंदाजी अफ्तानच्या बॅटमधून पाहायला मिळेल का, परंतु अफ्तानच्या बॅटमधून 2 चौकार पाहिलेत जरूर, परंतु मोठा फटका पाहायला मिळत नाही षटकार अजूनपर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या. या एक धावसंख्येने संघ पोहोचला जातोय. 15च्या घरात
यावेळेस डिमांड येते पुन्हा एकदा सतीश साहेबांकडून की नेक्स्ट बॅट दुबेजी इन झाले पाहिजे. अगदी गोलंदाजी ज्यांना थोडीफार मित्रमंडळी खराब झाली आहे. यावेळेस चौथा चेंडू सुद्धा निर्धाव फेकला सॉरी शेवटचा चेंडू होता तो निर्धाव फेकला जातोय. षटक क्रमांक 6 झालेले आहेत. पहिला एक, तदनंतर विकेट, तदनंतर निर्धाव, तदनंतर एक, तदनंतर एक, तदनंतर हा निर्धाव. 6 चेंडू झालेले आहेत. 3 धावसंख्या 1 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडूंचा उत्तरार्धामध्ये खेळ संपुष्ट झालाय मित्रांनो. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 2 बाद 15च्या घरात येणारे 12 चेंडू विजयासाठी 65 धावसंख्येची आवश्यकता आहे. यस नवीन गोलंदाज येतोय रिनाथ. समोर अफान आहे. पहिला चेंडू अफानच्या बॅट मधून फाईन लेगच्या दिशेने टोलवला जातोय. सीमा रेषा बाहेर. षट अगदी अशाच तब्बल 12 चेंडूमध्ये 11 फटके मारावे लागतील अफान यांना. यावेळेस चेंडू सीमारेषेकडे जातोय. एकेरी धावसंख्येवर समाधान अगदी मानता आलं असतं परंतु अफान यांना कॉल नाकारलाय. अगदी जास्तीत जास्त चेंडूला फेस करण्याची इच्छा अगदी त्यांच्या मनामध्ये आपण पाहतोय. किंबहुना धावसंख्येचा पाठलाग माझ्या बॅटमधून मी तह करणार. अगदी हा मनसुबा असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूला गॅदर करणार का. अगदी झेल उडाला होता परंतु झेल झालाय जमिनीला दान. यावेळेस एक धावसंख्या बोलून काढली जाते. संघ पोहोचला जातोय 22च्या घरात. येणारे 9 चेंडू चौथा चेंडू पुन्हा एकदा. एस यावेळेस सुरेख चेंडू होता मित्र म्हणेन. फुलटॉस होता. अगदी जर बॅटला कनेक्ट झाला असता स्विच साऊंड जर आला असता तर चेंडू अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला असता परंतु नशिबाला हे मान्य नव्हतं. बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या बोलून काढली जाते. येणारे 8 चेंडू 57 धावसंख्येची गरज. औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये परंतु येस धावसंख्येमधील अंतर कमी करण्याचं काम मात्र अफानची बॅट या मैदानावर करते. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. असं निर्णायक शेवटचा चेंडू आहे. येस अफानच्या बॅट मधून अगदी किशोर घरत आहे. किशोर घरत करणार नाही कोणती चुकी. पकडला जातोय जेल. संपुष्टात येतोय अफान नावाच्या फलंदाजाची अगदी वादळी खेळी संपुष्टात येते.
एस अफान यांचं सुद्धा कौतुक करायला हवं. अगदी झुंज एका हाती एका फलंदाजानं दिली आहे. गोलंदाजाचं नाव आहे सचिन, फलंदाज आहे साहिल. साहिलच्या बॅट मधून अगदी पहिल्या चेंडूवर आल्या तडाखा दिलाय. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा हा त्या ठिकाणी ईश्वर घरात होता. एकेरी धावसंख्या आपण पाहतोय, 1 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 24च्या घरात. चौतीसच्या घरात यावेळेस झेल आहे, परंतु झेल जमिनीला दान होतीये. 1 धावसंख्या पळून काढली जाते. 35 धावसंख्या धावपटलावरती. निर्णायक 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 45 धावसंख्येची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 15चा ठोला मारावा लागेल. चला या अलकारगो टीम. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज साहिलच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या दिशेनं 1 धावसंख्या मिळेल. चला अलकारगो, आमचा आवाज जर पोचत असेल ना तर प्लीज या. फक्त 2 चेंडू शिल्लक राहिले आहेत. कर्णधार हितेश दा यावेळेस अगदी नो चेंडू. फलंदाजांना इजा करणारा हा चेंडू होता, दंडित केला जातोय. नो स्वरूपात फ्री हिट असेल. अगदी 2 चेंडूमध्ये यावेळेस 43 धावसंख्येची आवश्यकता होती. तदनंतर ही बार रिली एक चेंडू 42 धावसंख्येची गरज. अगदी वन साइड सामना म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. ज्या MSC इंडियाच्या फलंदाजानं एकट्यानं किशोर घरतनं 63 उभारल्यात, परंतु यावेळेस हिंद टर्मिनलची टीम अगदी 30 चेंडूमध्ये सुद्धा तो अंतर कापू शकल्या नाहीयेत. फक्त आणि फक्त धावसंख्या उभारली आहे 39.